झाल्या पाहिजेत, निवडणुकांच्या मध्ये गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी जर काही ठिकाणी जर अशा गोष्टी घडत असतील तर त्या संदर्भात आवाज उठवणं हे गैर नाहीये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या ज्या ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या असतील तिथे तिथे आम्ही त्या ठिकाणी बोललो. कारण शेवटी ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. कार्यकर्त्यांना बळ मिळालं पाहिजे यासाठी आमचे जे जे नेते ज्या ठिकाणी होते तिथे त्यांनी आवाज उठवला. ठीक आहे. हा जो आवाज उठवण्याचा प्रकार आहे, मला खरं तर विनोद वाघ आपल्याला संधी द्यायची आहे. तुमचं उत्तर एव्हाना मनातल्या मनात तयार होतं हेही मी पाहतोय, पण मला त्यापूर्वी तुषार रसाळांना बोलतं करायचं आहे. तुषार रसाळ, ऐकलंय तुम्ही ना, हा आवाज उठवण्याचा प्रकार आहे, निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, हे सगळं कोण बोलतंय? जे सत्तेत एकमेकांच्या सोबत आहेत ते बोलतात. त्यांनी फक्त एकच सांगावं, निलेश राणेंनी नितेश राणेंवरती आरोप केलेले हे खरे होते की नाही. जर खरे होते तर बीजेपीने ते मॅनेज केलं होतं की नाही, ते पैसे मिळाले हे सगळं खरं होतं का, किंवा तुमचा नेता किंवा तुमच्या बरोबर असलेला व्यक्ती खोटं बोलत होता, एवढं त्यांनी सांगावं. अहो, पहिल्यांदा तुमचे नेते घराच्या बाहेर का नाही पडले? अहो, मी विचारलं त्याचं उत्तर द्या ना. लढलो तरी. अहो, आम्ही काय विचारतोय त्याचं उत्तर द्या. किती वेळ तुम्ही घरातनं बाहेर? अहो, गद्दार आहेत तुम्ही गद्दार आहात. गद्दारांनी घरातनं बाहेर निघायचं नाही निघायचं. आम्ही कमीत कमी मैदानावरती तरी होतो. आम्ही कमीत कमी कार्यकर्त्यांसाठी लढलो तरी. एवढं जास्त खाल्लंय ना, एकाच प्रश्नाचं जास्त उत्तर द्या खाल्लंय की ते बाहेर तुमचा येईल. नेता घराच्या बाहेर का नाही पडला? खाल्लंय ते बाहेर तुम्ही फक्त येईल. एकाच त्या प्रश्नाचं भीतीने तुम्ही उत्तर द्या पळालात. की तुमचे अहो, उभाटा ईडीची चौकशी, घरकोपडा बदल सीबीआयची का चौकशी बसले सुरू होणार होते? होती. अरे त्यामुळे तुम्ही पळालात. कपडे सांभाळते हे म्हणत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर टाकायचं, अहो, फेसबुक लाईव्ह जे विचारलंय त्याचं उत्तर द्या ना. परिषदा मला एक सांगा, निलेश राणेंनी नितेश राणेंवर केलेला आरोप खरा होता का तुमचा व्यक्ती खोटं बोलत होता? बोला ना. मी काय विचारतो त्याचा प्रश्न द्या, उत्तर द्या. तुम्ही उमेदवार दिले, अहो, किती ठिकाणी तुम्ही उमेदवार दिले, किती ठिकाणी तुम्ही जागा लढताय? अहो, कोणत्या तुमचा व्यक्ती खरं प्रश्नावरती बोलत तुम्ही होता का, लढताय? अरे हे किंवा सगळं सोडून, तुमचा व्यक्ती खोटारडा आहे? सगळं सोडून या तुम्ही दोन फक्त पैकी उत्तर दुसऱ्यांवरती द्या. टीका टिप्पणी करताय. तुमचा हे व्यक्ती म्हणजे खरा होता आपलं का ठेवायचं झाकून की खोटारडा आहे, आणि हे तुम्ही दुसऱ्याचं उत्तर बघायचं द्या. वाकून हा अहो, प्रकार शिवसेना आहे. कळली का आमचे तुम्हाला कधी? तीनही नेते महायुती अहो, टिकवून ठेवायला तुम्ही शिवसेनेत खंबीर आहेत. होतात तरी का? आधी तुम्ही तुमचा पक्ष वाचवा ना. अहो, आधी तुम्ही स्वतःचा शिवसेनेत पक्ष होतात का? वाचवा. किती आत्ता लोक आलात. सोडून तुम्हाला जातायत ते शिवसेनेबद्दल तुम्ही काय बघा. माहितीये? का जनता तुमच्या सोबत अहो, उभी राहत शिवसेना नाही याचं तुम्ही शिवसेना हा आत्मपरीक्षण फक्त करा. पक्ष नाहीये, कुठे होते फक्त तुमचे 4 नेते? अक्षर का नाहीये, त्यांनी एक तो सुद्धा विचार आहे. सभा नाही घेतली? तो विचार जर कधी कळला तुम्हाला तर हे बोलणं बंद होईल तुमचं. व्हॅनिटी व्हॅन घेऊन ते का अतिवृष्टीचा दौरा करायला गेले? अहो, आधी मला वाटतं आपण स्वतःचा अहो, तो आत्मपरीक्षण दौरा तरी करावं. केला. म्हणजे हे शेतकऱ्यांचा तुमचं अहवाल वागणं, काढल्यानंतर म्हणजे आग लागली, तुम्ही बुडाला केंद्र आणि सरकारला डोंगर पाठवलं लागला का? इस्रायलला अशा शेतकऱ्यांच्या पद्धतीनं अकाउंटमध्ये आहे. पैसे आले आम्हाला का? तुम्ही हे अजिबात आम्हाला सांगा. संदेश देऊ एक नका. त्याच्यासाठी वेळ होता का मी तुमच्याकडे? हस्तक्षेप करतोय. तुषारजी थांबा. तुषारजी, कसं आहे, आपला मुद्दा कोकणातला आहे. कोकणातून आपण एकदम कोकणातून आपण एका वेगळ्या मुद्द्यावर, मी चर्चा कोकणावर आणतोय. प्रश्न एकच विचारला. बिलकुल. निलेश राणे जे आहेत त्यांनी जो अगदी राणेंवर केलेला आरोप हा खोटा होता की नव्हता? अगदी त्याच्यावरचं उत्तर घेऊयात ना. तुमच्या शेजारीच बसलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आहेत. विनोदजी वाघ मगापासून ह्या सगळ्यावर बोलण्याच्यासाठी उत्तरं तयार करतायत. विनोदजी, एक उत्तर अपेक्षित आहे आणि खरं उत्तर बोला, खरं बोला. मुद्दा कुठला गंभीर होता? ऐकलं असेल आपण, निवडणुका पारदर्शक व्हायला पाहिजेत असं तुमच्या सोबत सत्तेत असलेला माणूस म्हणजे त्यांचा प्रतिनिधी बोलतोय. 100% निवडणुका, कुठल्याही निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजे, ते सगळ्यांचं म्हणणं असणार आहे. त्याबद्दल काही दुमत असायचं कारणच नाही. पण होत नाही ही तक्रार आहे ना मग शिवसेनेची तिथे. नाही, मी सांगतो ना, त्याबद्दल तुम्हाला बोलतोय जी की भगवान श्रीकृष्णानं सुद्धा सांगितलं होतं, युद्धात आणि रणांगणात तसेच निवडणुकीत सुद्धा समोर कोण येतंय, घरचे येते परके येते हे बघायचं नसतं. त्यावेळेस निवडणूक युद्ध ते त्या पद्धतीने लढायचं असतं. म्हणजे त्यात आरोप ऐका म्हणजे ऐका ना, निलेश राणेंनी केलेले आरोप मी सांगतो ना, त्याच्यावर बोलतो मान्य आहे का? त्याच्यावर बोलतो ना मी, ते मान्य आहे, त्याच्यावर बोलतो ना मी, किंवा निलेश राणे खोटं बोलत होते? अहो, त्याच्यावर बोलतो मी तुम्हाला तेच सांगतो की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत असतात. आणि तुम्ही मला ज्या प्रश्नाचं उत्तर विचारलं मी त्याचं उत्तर तुम्हाला 100% देईल. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर त्याच्या अगोदर तुम्ही द्या की तुमच्या पक्षांनी, उद्धव साहेबासहित सगळ्या तुमच्या पक्षाच्या लोकांनी ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर सेटलमेंटचे जे आतापर्यंतचे आरोप केले होते ते खोटे आहे का खरे आहे, मला याचं उत्तर द्या अगोदर. मग मी तुम्हाला दोन्ही राणेच्या बंधूच्या प्रश्नाचे आरोप प्रत्यारोपाचं उत्तर देतो. तुम्ही आता दोघं जण ठाकरे बंधू, ठाकरे पॅटर्न एकत्र येत आहे ना. मग तुम्ही आतापर्यंत जे राज ठाकरे यांच्यावर आरोप करत होते सेटलमेंटचा आरोप कधी केलेला नाही. महाराष्ट्रात बघितलं तुम्हीच आरोप करत होते असं म्हणणारे 100 व्हिडिओ आहे यांच्याकडेच असतील प्रसादजीकडे.
त्यांच्या चॅनलला उपलब्ध अहो, असतील. तुमचे नेते मग त्याच्यावरती करत होते. तुम्ही तुम्ही मला सेटलमेंट करणाऱ्यासोबत एकच युती उत्तर द्या. करताय का? आपला आता विषय काय तुम्ही चालू आहे? त्यांच्यासोबत ठाकरे बंधू सोबत मला युती एक करताय सांगा, का? आता विषय काय चालू तुम्ही आहे? त्याचं उत्तर द्या आता आम्हाला. विषय काय चालू आहे? आता विषय अहो, फक्त तुम्हाला काय चालू आहे? तेच- कोकणातला विषय चालू आहे. कोकणातला कोकणातल्या- तुमचं तसंच असतं. आता तुम्हाला आपण मुंबईत कुठलाही प्रश्न बसलोय. विचारला, आता आपण तुम्हाला- मुंबईत बसलोय. त्या कोकणातल्या दोन आता जे भावांबद्दल अँकर प्रश्न आहेत, विकास विचारण्यापेक्षा खाते तुम्ही विकास मुंबईतल्या खात्याची दोन प्रश्न भावाबद्दल कुठला आहे? उत्तर द्या. विकास मुंबईतल्या खात्याची दोन प्रश्न भावाबद्दल कुठला आहे? उत्तर द्या. विकास मुंबईतल्या दोन खात्याची भावांबद्दल हा उत्तर प्रश्न द्या. काय कोकणातला आहे की नाही? तुमचे आता यांना दोन एखादा भाऊ प्रश्न गळ्याकडे विचारला घालून फिरताय. आणि यांच्याकडे जेव्हा तुम्ही त्या उत्तर दोन नसतं भावांबद्दल तेव्हा उत्तर द्या. तो विषय दुसरीकडे कसा भरकटवायचा काय हे यांना बरोबर बरोबर माहिती. सत्य ते विचारतो. अहो तुम्हाला आता विचारला काय प्रश्न? मी तेच विचारतो. त्यांनी प्रश्न काय विचारलाय त्याचं तुम्हाला? उत्तर तर दिलंय. काय तुम्ही द्या. कोकणातला प्रश्न विचारलाय त्यांनी? दिलंय त्याचं उत्तर. मी त्यांनी त्याचं उत्तर कोकणातला दिलं की प्रश्न तुम्हाला विचारलाय. निवडणुकीत मी सांगितलं निवडणुकीत आरोप आम्ही प्रत्यारोप एवढंच होत बोलतोय. असतात परंतु नितेश राणे तुम्ही निलेश आता राणेंनी ठाकरे जो बंधू नितेश म्हणून राणेंवर केलेला ठाकरे आरोप आहे बंधू म्हणून तो ज्यावेळेस खरा आहे की खोटा एकत्रितपणे येत आहे? आहे, निलेश ठाकरे राणेंनी ब्रँड नितेश म्हणताय, राणेंवर केलेला त्यावेळेस आरोप याच ब्रँडच्या खरा आहे की खोटा आहे? एकमेकाच्या विरोधात तुम्ही काय बोलत होते त्याचं उत्तर मला पहिले द्या. मी- तुम्ही जे आरोप राज ठाकरे साहेब यांच्यावर लावले होते आता ते खरे का चर्चा- ठीक खोटे? आहे आपण त्याच्यावर उत्तर एक द्या. मिनिट विनोदजी प्रसादजी याच्यावर उत्तर यांच्याकडून येईल घ्या. याच्यावर हनुमंतरावांनाही काही बोलायचं प्रसादजी असं यांच्याकडून दिसतंय. उत्तर घ्या. याच्यावर हनुमंतरावांनाही ठाकरे काही ब्रँड, बोलायचं ठाकरे असं ब्रँड दिसतंय. यांच्यावर एकदा उत्तर त्यांचं घ्या. उत्तर घेऊया. मला एक सांगा ना, तुम्ही जेव्हा एकमेकाबद्दल जेव्हा जे तुमचे चिखलफेक करत मुख्यमंत्री होते, जेव्हा आपण सध्या देवेंद्रजी मुंबईत बसलोय, शक्ती पिसिंग आणि पिसिंग तर करत होते मुंबईच्या 2-3 विषयावर दिवसात मुंबईच्या अजितदादा दोन इकडे भावाच्या कसे काय? विषयावर तुम्ही बोला. अहो, त्या दोन भावाबद्दल बोला. शक्ती पिसिंग, कोकणातल्या दोन भावाबद्दल शक्ती तुम्ही पिसिंग. सांगितलं. मुंबईच्या दोन अहो, भावाबद्दल तुम्ही इथं तुम्हाला सांगा. अजितदादा त्यांच्याबद्दल चालतात आणि सांगा. अजितदादांबरोबर असलेले नवाब मलिक चालत नाही. अहो, आम्हाला आणि- कोण चालतं काय नाही ते थांबा थांबा आम्ही थांबा बघू. थांबा थांबा तुम्हाला चर्चा ज्या वेगळ्या प्रश्नाचं ट्रॅकवर उत्तर चालली आहे. विचारलं त्याचं कोकणावर उत्तर तुम्ही चर्चा द्या. आणायची आहे. मला कोकणावर चर्चा आणू द्या. हनुमंतराव कोकणातला प्रश्न विचारलाय त्यांना. कोकणातल्याचं उत्तर हनुमंतरावांना तुम्ही बोलू द्या. पण यांना विचारा दोन भावाबद्दल. आपण ठाकरे घेऊयात ब्रँड. उत्तर. जे आपण एकमेकांचं दोघांकडून- कधी तोंड बघत नव्हते. विनोदजी, एकमेकांवर आपण कशा दोघांकडून पद्धतीचे उत्तर आरोप घेऊ. केले. दोघांकडून- काय काय बोलले आता ते काढू नये या महानगर ठिकाणी. पण आता महानगरपालिकेच्या काय? निवडणुकीमध्ये त्याच्यावर याचं उत्तर उत्तर येईल. विनोदजी एक मिनिट थांबा प्लीज. हो आता तर त्यांचे पाय धरायला जातात तुम्ही. ठीक आहे ठीक आहे आम्ही बोलूयात ना कोणाचे पाय आपण. धरायला अहो, जात नाही. शिवतीर्थावर जाताय. दोघंही भाऊ एकत्र बळजबरी आलेले जाताय. आहेत, एकत्र त्या राहण्यासाठी. ठिकाणी जाऊन हात दोघंही जोडताय. एकत्र कसंही आलेले आहेत, करा, एकत्र वाचवा, राहण्यासाठी. युती करा, मुंबई आम्ही वाचवा, महाराष्ट्रासाठी मुंबईने वाचवा, स्वतःला वाचवा. महाराष्ट्रातील मराठी माणूस वाचून अहो तुम्ही काय बोलताय? अहो, आमचा हात पकडून जसा- तुम्ही मोठे झालेत. काय नाही, अहो काय नाही, लहान भाऊ इतिहास लहान बघा. भाऊ म्हणून मोठ्या इतिहास भावाच्या बघा. मोठ्या इतिहास भाऊ बघा. अहो इतिहास बघा इतिहास तुमचा. बघा. अहो तुमचा या इतिहास सुरुवात बघा. कोणी तुम्ही कोणाला इतिहास मोठं बघा केलं, इतिहास स्वतःचा. बघा. तुम्ही लहान भाऊ म्हणून आमच्या इतिहास जरा बरोबर बघा. महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय आजपर्यंत पुढे जनता आलेला पार्टी हा आणि त्याच संपूर्ण मोठ्या भावाच्या पाठीत देशामध्ये खंजीर पसरलेला खुपसलाय. पक्ष आहे. आणि भारतीय जे लोक जनता एवढे दिवस पार्टी बोलत होते तुषारजी थांबा तुषारजी आपण एक मिनिट विनोदजी आता प्लीज थांबा. विनोदजी हस्तक्षेप करायला लागेल. मला आवाज लावून करायला लागेल. विनोदजी आपला आवाज मला दाबावा लागेल तसं होऊ देऊ नका. फक्त चर्चेला पुढे नेऊयात. त्याचा आवाज कधी दबत नसतो. अगदी अगदी बरोबर आहे पण मला चर्चा पुढेही न्यायची आहे ना. हनुमंतरावांपर्यंत पोहोचायचं आहे. अर्थात एक छोटी कोण सहन करेल? एक छोटा तपशील. विकासाचा गाजर कधी देत नाही. अहो जुमला पार्टी भारतीय जुमला काही पार्टी आम्हाला आहे. गाजर द्यायचं काम अहो, नाही काय भारतीय नाही. जुमला पार्टी जसं आहे. एखाद्या राजाचा जीव एखाद्या पोपटात अहो असतो तसा जिस मुंबई देश का राजा महानगरपालिकेत व्यापारी तुमचा जीव आहे. जिस देश का मुंबई राजा व्यापारी महानगरपालिकेच्या उस पलीकडे देश तुम्हाला की काही प्रजा दिसत भिकारी. नाही. मुंबई महानगरपालिकेच्या पुढे तुम्हाला काही दिसत नाही. अहो, तुमचा कारण डोळा तुमचं 70,000 कमाईचं कोटीचा सोर्स जो साधनच ते ठेवी आहे, होतं. त्याच्यावर डोळा आहे त्यामुळं तुमचा. तुमचं कसं आहे की बाकी काही काही झालं नाहीये. तर चालतं. मराठी माणसाला तुम्ही पार लोटांगण महाराष्ट्रातनं घासा. हद्दपार करायचंय. हात जोडसा. मुंबईतनं हद्दपार मुंबई करायचंय. हे तुमचा महानगरपालिकेत स्वप्न आम्हाला आहे. ठेवा अहो, एवढीच तुमची विनंती राहणार आहे. ठीक आहे. विनोदजी आणि तुषारजी थांबा जरा. शेठजीचे पाया पडणार पार आहेत विरोध. बांद्र्यापासून दादरपर्यंत शेठजींचे लोटांगण घालत मेरे दो असाल. अनमोल रतन आणि एक आहे फक्त अदानी एक आहे मुंबई अंबानी. अहो, महानगरपालिकेत तुम्ही- आम्हाला बसवा याच्यासाठी अरे तुमचं रणगाणं हा आहे. ही मुंबई महानगरपालिकेची अजून निवडणूक नाही सुरू झाली आहे. फक्त दोन बाकी सगळ्या लोकांसाठी ठिकाणी तुम्ही काम झालेच आहे, करताय, त्यामुळे हो. तुम्ही त्याचं टेन्शन फक्त घेऊ नका. दोन लोकांसाठी तुम्ही काम करताय हो. ठीक आहे. कोणासाठी अदानी आणि काम करतो अंबानी. ती जनता बघते. अहो बघते सगळ्या इकडच्या तिथं खायला चालतं का? मुंबईतल्या सगळ्या ज्या जागा आहेत ना अदानी त्या अंबानीच्या कशा त्यांच्या लग्नात खिशात खायला गेल्या? चालतं का? अख्खं अहो, घर जाऊन लग्नात तर कोणी येतं कोणाच्या पत्रिका आल्यावरती अहो, बॅकग्राऊंड तुम्ही- डान्सर म्हणून कोण नाचले अहो, होते? मला अदानी मला अंबानी मला मला चालतं. मला चर्चेत हस्तक्षेप करावाच लागेल आणि आता पटकन या मुद्द्यावर ज्योतिताई बोलायला लागल्या तर मुद्दा परत इथेच महानगरपालिकेचा प्रचार सुरू झालाय मुंबईचा असं वाटायला लागेल. हनुमंतरावांपर्यंत पोहोचायचं पण तत्पूर्वी तुषारजींना छोटी आठवण देतो. थोडंसं आपल्याला हे लक्षात ठेवायला लागेल की मनोहर जोशींनी पहिली निवडणूक लढली ना तेव्हा ते जनसंघाच्या तिकिटावर उभे होते. त्यामुळे कोणी कोणाला मोठं केलं याचे तेच तपशील सांगायचं, तपासून त्यांना घ्यायला इतिहास लागतील. माहित नाही आणि अहो, लागले आम्हाला सांगायला. अहो, ठीक आहे. इतिहासात जरा डोकावा. आज जे कोणी कोणाला पंतप्रधान मदत केली, आहेत कोणी कोणाचं आज बोट जे धरलं. पंतप्रधान आहेत ते लोटांगण घालायला मातोश्रीवरच आले होते. हो, तुम्ही बरे झालं तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्ही ठरव आणि म्हटले अरे, पण होते आले तुमचे होते ते की नाही मला विश्वगुरू सांगा. प्रवक्ते.
आले ते होते पण की म्हणले नव्हते?
आले होते संजय की राऊत तर ते पण बोलले अहो, की तुमचा- ट्रम्प असेल तुमचे साहेबच बोलतायत. पुतीन असेल My सगळे friend, सगळे तुम्हीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरवले नाव पण नव्हते, नाही धन्य घेतायत तुमची त्यांना. धन्य अहो, डोनाल्ड ट्रम्प अहो, नाव काय तरी घेतायत जगाचा का विषय तुमच्या? काढता जरा मुंबईचं बघा ठीक आहे, चला आणि आता मुद्द्यावर येणारी येऊयात. मला निवडणूक माझा एक नाव सहकारी घेऊन माझे टाकायला सहकारी आणि माझे मुंबईचे सहकारी आणि निकाल बघा तुमच्या कोल्हापूरचे भविष्यात. प्रतिनिधी मोदी जोडले साहेबांना गेले नाव त्यामुळे आता घेतायत. कृपया या निकाल बघा. वादातून आपण पटकन बाहेर पडूयात. कोल्हापूरला काय घडतंय ते सांगतायत आमचे सहकारी अमर पाटील.